बरसात अचानक नदारद होने से किसानों पर फिर दोबारा बुआई का संकट मंडराया है। इन हालातों में किसानों को किस प्रकार परेशानियों का सामना करना पड़ रहा है, जानने के लिए देखते हैं यह खबर। बरसात का मौसम शुरू हो चुका है और महीना बीत गया है, लेकिन शुरुआती नक्षत्र सूख गए हैं। खरीफ सीजन की बुआई जून के आखिर में शुरू हुई थी, जिससे किसान खुश हुए थे, लेकिन प्रकृति में बदलाव के कारण बरसात का मौसम गर्मियों जैसा लगने लगा है। इस वजह से किसानों द्वारा की गई बुआई पानी की कमी के कारण सूख गई है। नदियां, नाले, तालाब, बांध पूरी तरह से सूख गए हैं और किसानों को इस बात की चिंता सता रही है कि फसल जमीन से निकलते ही सूख कर मर जाएगी। दोबारा बुआई का संकट आ गया है और पिछली और मौजूदा धान की फसलें बर्बाद होने लगी है। इसलिए गोसे खुर्द प्रकल्प में जमा पानी अब सावली तहसील के किसानों की धान की फसल को बचाने के लिए आसोला मेंढा तालाब में छोड़ा जा रहा है। सावली तहसील के किसान मांग कर रहे हैं कि गोसे खुर्द प्रकल्प में जमा पानी सावली तहसील के किसानों की धान की फसल को बचाने के लिए आसोला मेंढा तालाब में छोड़ा जाए। हॅलो, आज आम्हाकडे पाणी नाही आहे ना, कोळशी खुर्दचा पाणी सोडा, सगळं परे मरून राहिले, दंडात पाणी नाही आहे। पाणी सोडा तुम्ही, आता 15 दिवस झाला अजिबात पाण्याचा काही थेंब नाही आहे, परे मरायला लागले, आता आम्ही पाणी आवते मरायला लागले, पाणी नाही आहे मुद्दाम। तुम्ही गोसे खुर्द नगरवाल्यांना पाण्यासाठी दरवर्षी एक पाणी कर देता, आता जर तुम्हाला वेळेवर पाणी भेटलं नाही तर मग तुम्ही काय करणार? शेतकरी तुम्ही त्यांना कर देणार की काय? मग पाणी जर पण तुम्हाला पाणी जर देणार नाही तर ते त्यांना कसे कर द्याल तुम्ही? पाणी दिल्यावर कर देऊ, नाही तर कसे देऊन आताच? म्हणजे गोसे खुर्द नहराचा पाणी पाहिजे ते तुम्हाला, अशी तुमची मागणी आहे? ओके, स्टार्ट। मी सामना बुद्रुक येथील श्री रुमाजी नानाजी कोहडे शेतकरी असून आमच्या एरियामध्ये भात पिकाची लागवड होते आणि 15 दिवसापासून पाऊस न आल्याने आमचा भात पीक आता मरण्याच्या तयारीमध्ये आहे। तरी मी गोसे खुर्द धरण प्रशासनाला व शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी गोसे खुर्दचा आणि आसोला मेंढ्याचा पाणी आमच्या एरियाला नहराद्वारे सोडण्याची विनंती करतो। जर का त्यांना 4 दिवसामध्ये जर पाणी आमच्या एरियाला सोडले नाही तर आहे तो सुद्धा भात पीक नष्ट होण्याच्या तयारीत आहे। तरी मी आमच्या सामदावासियाच्या वतीने व पूर्ण कास्तकाराच्या वतीने गोसे खुर्द धरणाच्या प्रशासनाला अत्यंत महत्त्वाची सूचना करतो की 2-4 दिवसामध्ये आमच्या एरियाला पाणी सोडण्याची विनंती करतो। तर माझ्यासोबत आम्ही बघत आहोत या CTV न्यूजने आज शेतामध्ये जाऊन लाईव्ह आपण दाखवतो। माझ्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन भाऊ तंगड परिवार आहेत। भाऊ, आपण CTVशी बातचीत करताना जो दुबार पेरणीचा संकट आहे यावर काय बोलणार आहात? सचिन सुधाकरराव तंगडपल्लीवार, मी एक शेतकरी आहे। या परिसरामध्ये सावली तालुक्यामध्ये 15 दिवसापासून पाण्याचं दडी मारलेलं आहे। या पाण्याअभावी या ठिकाणी शेतकरी संकटात आलेला आहे। या शेतकरी संकटात येत असताना परिस्थिती वाईट झालेली आहे, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची स्थिती आलेली आहे। त्यामुळे माझे शासनाला विनंती आहे की गोसे खुर्द प्रकल्पाचं पाणी ताबडतोब सोडण्यात यावं आणि संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दूर करावं, हीच आपल्याला एक नम्र विनंती आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। या ठिकाणी शेतकरी जगला तर सर्व काही चांगलं होईल। या ठिकाणी शेतकऱ्याचा चांगला प्रथमतः विचार करून शासनाला माझी विनंती आहे, गोसे खुर्द प्रकल्पाचा पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं, एवढेच मी या ठिकाणी बाजार समितीचे संचालक म्हणून बोलतो आणि एक शेतकरी म्हणून बोलत आहे। पुनर्वसु नक्षत्र घोड़ा वाहन की शुरुआत में अभी तक बारिश नहीं हुई है, इसीलिए किसान चातक पक्षी की तरह आस लगाए बैठा हुआ है। कई किसान समय पर बीज खरीदने के लिए बजट न होने के कारण
इसे लगाने के लिए पर प्रांतों में जा रहे हैं, जबकि दोहरी बुआई के संकट का सामना उन्हें करना पड़ रहा है। तत्काल गोसेखुर्द नहर की जांच कर आसोला मेंढा तालाब में पानी छोड़ा जाए या आसोला मेंढा तालाब का पानी गोसेखुर्द नहर के द्वारा किसानों को दिया जाए, ऐसी मांग सावली तहसील के किसानों ने की है। तालुक्यामध्ये 15 दिवसापासून पावसाचा अजूनही पत्ता नाही आणि सावली तालुका हा धान पिकासाठी अग्रेसर असलेला तालुका आहे आणि येथील शेतकरी हे गोसीखुर्द आणि आसोला मेंढा तलावाच्या भरोशावर शेतीचं उत्पन्न घेत असतात। मात्र 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने येथील भात पीक संकटात आलेलं आहे। संपूर्ण शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की घोसीखुर्दच्या नहराद्वारे आसोला मेंढा तलावाचं पाणी या शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावं, कारण की या शेतामध्ये जे पेरण्यात आलेलं धान उत्पन्न संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आपण बघू शकता माझ्या मागे संपूर्ण धान हे आता सर्व बांध्याचे जे आहे बांध्यातली जागा जी आहे संपूर्ण वाढून अशी झालेली आहे की आपल्याला वाटत नाही की हे पावसाळा आहे की काय। त्याच्यामुळे लवकरात लवकर या धान पिकाच्या उत्पन्नाला वाचवण्याकरिता पाण्याची सोय करून द्यावी आणि प्रशासन, स्थानिक जिल्हा प्रतिनिधी असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, सर्वांना विनंती आहे शेतकऱ्यांची की ताबडतोब गोसीखुर्द नहराचं पाणी शेतकऱ्यांना सोडून देण्यात यावं आणि यांच्या पिकाला वाचवण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी आहे। मी प्रवीण गिडाम, सिटी न्यूज सावली, चंद्रपूर।